प्रथमतः सर्वांना जय श्रीराम. तर आज आपण आणलंय श्रीराम नवमीवर एकदम खतरनाक नाद तुटरेल. म्हणजे हे आपण थीम इव्हेंट थीम ठेवल्या बघा प्रॉपर. रामनवमीच्या शुभेच्छा देणार ते पण तुटरेल सविस्तर लवकरच येईल, त्याची काळजी करू नका. पण हे नक्कीच पहिल्यांदा बघा ही कशी थीम ठेवल्या आणि खास करून आपल्या चॅनलवर ही पहिल्यांदा आल्या आणि मी पण जरा युनिक लेवलला पहिल्यांदा ट्राय केल्या. युनिक बॅकग्राऊंड आहे, युनिक सगळ्या गोष्टी आहेत आणि मला पर्सनली भरपूर आवडल्या. आय होप तुम्हालाही आवडल्या असेल. तर नक्कीच तुम्हाला जर भरपूर आवडले असेल तर नक्कीच सर्वांनी जय श्रीराम ही कमेंट करायला नक्कीच विसरायचं नाही. अनलिमिटेड जेवढे जण बघतात तेवढ्या कमेंट आपल्या आजच्या ट्युटोरियलला पाहिजेत, ही नम्र विनंती. बाकी माझ्याकडूनही सर्वांना रिप्लाय देण्याचा आपण जय श्रीराम हा प्रयत्न करूयात. तर आजच्या थीममध्ये बघायला गेलं तर प्रॉपर साऊंडचा भाग असेल, लाईटचा भाग असेल, LED वॉल असेल, डेकोरेटेड्स म्हणजे त्यानंतर DJ जे काही कन्सोल असेल, भरपूर अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या एकदम म्हणू शकतो तुम्ही DJ टाईप जी काही डिझाईन केली जात्या किंवा पोस्टर केला जातोय तर ती थीम आपण ठेवल्या प्रॉपर. तर इथं ॲरितेन प्रॉपर DJs तीन सगळी आपण ॲडजस्ट केल्या. तर नक्कीच कशा काय काय गोष्टी केल्या ह्या आपण बेसिक तडवान सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम स्टेप बाय स्टेप लेअर वाईज सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडपासून सगळ्या गोष्टी आपण ॲडअप करत गेलो आहे. तर ह्याची फ्री PLP दिल्या प्लस फ्री एडिटेबल PSD दिल्या, जी संपूर्ण एडिट तुम्ही करू शकता टेक्स्ट इन. जे मोबाईल युजर आहेत त्यांनी कृपया आपलं फोटोपिया यूज करा किंवा आपल्या प्ले स्टोअरला नवीन फोटोशॉप आलं आहे चेक करा. 400 MB प्लस ती प्रॉपर साईज आहे, चांगला आहे. त्याच्यावर पण आपण लवकरात लवकर ट्युटोरियल आणण्यात बेस्ट आहे. तर नक्कीच फोटोपिया असेल, फोटोशॉप असेल मोबाईलचं प्ले स्टोअरचं किंवा आपल्या PCवर लॅपटॉपवर तुम्ही फोटोपिया किंवा फोटोशॉप यूज करू शकताय. तर नक्कीच यूज करा, चांगल्या प्रकारे एडिटेबल गोष्टी यूज करा. बाकी ज्यांच्याकडं अवेलेबल नाहीत गोष्टी ती नक्कीच PLP यूज करा पिक्सल लॅबमध्ये मोबाईलवर, किंवा सेपरेट आपण मटेरियल पण दिलं आहे ते कुठेही यूज करू शकता तुम्ही, कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये. तर चला तर बघत बेसिक ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी. त्याआधी पहिली तर गोष्ट म्हणजे मला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचा आहे. जे आपली 21 तारखेला ऑनलाईन आणि ऑफलाईन फोटोशॉपची बॅच चालू झाल्या त्याला तुम्ही एवढं भरमसाठ ढीक प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आपलेही प्रेम असंच राहू देईल आणि परमेश्वराची कृपा असंच राहू देईल, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि भरपूर अजूनही फोन आल्यात तर नक्कीच कृपया. आता ॲडमिशन आपलं ऑलरेडी क्लोज झाल्यात, फक्त आता चालू आहेत मोबाईल क्लासचं. नक्कीच मोबाईलचा क्लास आपला 25 दिवसांचा असतो आहे, म्हणजे एक प्रकारे ऑलरेडी झाला आहे तो क्लास. तो व्हिडिओ रेकॉर्डेड क्लास भेटतो आहे, एक व्हिडिओ 1.5 तासाचा. असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल ॲप्शन सगळं भेटेल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन शिकवल्यात, त्यानंतर बेसिक ते ॲडव्हान्स कॅलिग्राफी आहे, बेसिक ते ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग आहे आणि व्यावहारिक गोष्टी. डिझाईनमध्ये बड्डे, वेडिंग, इलेक्शन, अल्बम, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक, सनवर्जन ते ऑल टाईप डिझाईन आहेत. यामध्ये फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फायनाईट पेंटर, लाईट रूम, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, असे काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे भरपूर डीपमध्ये आपण शिकवलं गेलेलं आहे. 1500 रुपयाचा क्लास आहे. या नंबरवर संपर्क करा, सविस्तर आपण बोलत त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. मोबाईलचा आता सध्या तरी अवेलेबल क्लास आहे. बाकी PC आणि लॅपटॉपसाठी जरा उगाच थांबावं लागेल तुम्हाला. लवकरच बॅच लॉन्च होईल, झाल्या नक्कीच लवकरात लवकर ॲडमिशन डन करत चला. प्रत्येक बॅचला जसं ढीक प्रेम देतात तसंच पुढच्याही बॅचला येत्या लवकर ॲडमिशन डन करून ढीक प्रेम द्या, कारण का लास्टला विषय काय होतोय की ॲडमिशन क्लोज होत्यात. धन्यवाद, भरपूर प्रेम दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. तर चला तर जाऊयात आपण बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या प्रॉपर सगळ्या गोष्टी सविस्तर बेसिक ते ॲडव्हान्स बघायला. तर आता आपण आलो आपल्या फोटोशॉपमध्ये पहिल्यांदा आपल्याला साईज घ्यायची आहे. जी सोशल मीडिया साईज आहे ती नक्कीच तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. फाईल न्यू आल्याला इथं इंचेस करायचं आणि साईज आहे 3x4 830 रिझोल्युशन 830 आणि उभं ओरिएंटेशन क्रिएट. चला आता एक एक गोष्टी आपण ॲड करत जाऊया. तिथं जे काही गोष्टी ॲड करावल्या ते डायरेक्टली ॲड करावले, कारण का ते मटेरियलमधने भाग गेलो आपण. बाकी एडिटेबल PSD टिप फाईल त्या वेगळी दिल्यात, त्या नक्कीच चेक करा तुम्ही. फाईल प्लेस इम्डेड मटेरियलकडे जाऊयात. सेपरेट आपण केले. पहिला आपला बॅकग्राऊंडचा भाग. बॅकग्राऊंड हे एकदम युनिक केलं. बॅकग्राऊंडमध्ये काही गोष्टी आपण मिक्सिंग केल्यात. पहिली तर गोष्ट म्हणजे नॉर्मल आपण पॅरलल थीममध्ये इन्व्हर्ट करून बॅकग्राऊंड लावले. दुसरी गोष्ट म्हणजे याला जरा आपण एक प्रकारे हाफटोन इफेक्ट, जरा नॉईज असेल आणि जरा आपला एक प्रकारे पावडर थीमचा भाग असेल टेक्स्चर ओव्हरली, तो आपण मिक्सिंग केला आहे. एक प्रकारे ओव्हरऑल ब्लेंड मोड असेल किंवा कलर डोज असेल तर त्या लेवलला. आणि मी ऑलरेडी म्हणले मटेरियल आहे तर प्रॉपर लेवलला ते आपण बॅकग्राऊंडचा भाग एकदम संकट दिला आहे, जेणेकरून पिक्सल लॅबला ते सोपं पडेल. आणि इथं आपण हा फ्लॅग सेक्शन असा मिक्सअप केला आहे. बाकी अजून भरपूर तुम्ही मिक्सिंग करू शकता. टेक्स्ट बिक्सचा भाग तो आपण पुढं आणि केला आहेच. फाईल प्लेस इम्डेड, त्यानंतर पुढचा भाग आहे आपला हा टेक्स्टचा.
आता टेक्स्ट एक प्रकारे आपण ॲडअप केलं आहे, पण ते नक्कीच असं नको आहे आपल्याला. याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे कलर डॉजला, आणि त्यानंतर याचा फील जो काय तो आपल्याला जरा बऱ्यापैकी लेवल ॲडजस्ट करायचा आहे. दिसन झालं तरी जे आपण एक कंट्रोल जे मारून किंवा इथं लेयर न्यू आणि लेअर वाय कॉपी, त्यालाच कंट्रोल जे आपण म्हणू शकतो तिथनं करू शकतो. ऑफिशियल प्रोसेस सांगितली जेणेकरून फोटो पी आय जी यूज करतात त्यांना एकदम सोपं जाईल. फाईल प्लेस इमडेड एकूण बघायला गेलं तर 29 ते 30 लेअर आहेत आपल्या या आजच्या डिझाईनमध्ये, बघू शकता. हे आपल्या ॲरी दिल्या प्रॉपर, पुढच्या कस्टमरनं ती आपण ॲडअप केल्या. बाकी तुम्हाला गुगलला देऊन भेटून जाईल. बाकी प्रभूंच्या पाठीमागचा जो काय आपला सर्क्युलर भाग आहे तो आपण घेतला आहे. त्यानंतर मग आपल्या प्रभूंचा आपण इमेज ॲड केला आहे. लवकरच याही ट्युटोरियलला ढीक प्रेम द्याच, पण लवकरच आपली शुभेच्छुकवाली जी काय इमेज आहे आता ती ग्रुप मध्ये आणायची काय सिंगलमध्ये आणायची काय अजून तुमची इच्छा कशी आहे ते नक्कीच कमेंट करा. लवकरात लवकर आपण आणण्याचा श्रीरामनवमी जी काही शुभेच्छा थीम आहे ती आपण लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करूयात. बाकी कसा वाटला प्रभूंचा फोटो नक्कीच कळवा. बेस्ट आहे, सेपरेट दिला आहे मटेरियलमध्ये, चेक करा. बाकी ही थीम ठेवली आपण. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही गोष्टी सेपरेट कॅनव्हासवर तयार करत चला, 4x5च्या किंवा 3x4च्या जी तुम्हाला साईज येईल ती, आणि त्यानंतर एकत्रित एकदम गोळा करायच्या जेणेकरून ते एकदम बेस्ट सेटअप होते. या गोष्टीवर पण आपण नक्कीच ट्युटोरियल लवकरात लवकर आणूयात की कन्सेप्ट सुचत नाही की बाबा भरपूर आपल्याकडे डाटा आला तर तो कसा सेटअप करायचा किंवा कशा डिझाईन करायच्या युनिक लेवलला, तर ती पण आपण नक्कीच बघूयात. तर हे लॉर्ड आपण ॲडअप केला भाग, त्यानंतर हे आपला बाणाचा भाग ॲडअप केला एकदम छान असा. इथं जरा आपण रिफ्लेक्शन्स लावल्यात, ते रिफ्लेक्शन आपण त्याचा ब्लेंड मोड केला. स्क्रीन अतिशय सुंदर, लॉर्डवर आपलं प्रॉपर बाण आला आहे. बाकी जे काय पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सेपरेटली त्या बाणावरच घेतल्यात जेणेकरून त्याला डिस्टर्ब काय व्हाय नको. रामनवमी आणि फेस्टिवल बघू शकता एकदम नाद खोळा बेस्ट लेवलला. त्यानंतर इथं आपला जो काय त्यांचा लोगो आहे श्रीराम वानरसेना यांनी आयोजित केल्या, तो लोगो आपण इथं ॲडअप केला आहे. बाकी इथं आपण रिफ्लेक्शन्स म्हणजे एक प्रकारे पार्टिकल्स म्हणू शकता जर लावल्या आपल्या रिफ्लेक्शन्स, म्हणजे त्या टेक्स्टला रिफ्लेक्शन्स आहेत आणि जरा पार्टिकल्स आपल्या प्रभूंच्या इथं जरा ॲरेवर आहेत. स्क्रीन एकदम नाद खोळा बेस्ट दिसते. अशा काही गोष्टी पार्टिकलचा भाग असेल, टेक्स्ट ओव्हरलेचा भाग असेल, एकदम कडक आणि नाद खोळा दिसतोय बघा. त्यानंतर पुढचा भाग आहे आपला तो म्हणजे फेस्टिवलच्या खाली आपण काही शेप्स ॲड केल्यात, कारण का तिथं आपलं काही टेक्स्ट येणार आहे, म्हणजे एक प्रकारे वार दिनांक 3 वेळ 3 त्या लेवलला. ऑर्गनाइज्ड द फर्स्ट साऊंड चेक जो काय तर तो प्रॉपर 4 वाजता संध्याकाळी असं ते एक प्रकार डिटेल, आणि कुठला पत्ता आहे तो, आणि कधी तारीख आहे ती तारीख. ओके, पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम. रामनवमीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे डिझाईन करा. आपल्या इंस्टाग्रामला मला कृपया टॅग करण्याचा प्रयत्न करा, मीही बघतो. नक्कीच कमेंट करण्याचाही प्रयत्न करतो, लाईकही करूयात आपण, काय अडचण नाही. आणि नक्की स्टोरी पण मेन्शन करा, ज्या ज्या गोष्टी युनिक वाटतील आवडतील ते आपण नक्कीच एक प्रकारे स्टोरी आपण ठेवूयात. परत एक प्रकारे सपोर्ट पण होईल मला पण आणि तुम्हाला पण, चांगली गोष्ट आहे. तर आपण एक बिगेस्ट हिंदू फेस्टिवल ही थीम जी काय आपण ॲडअप केल्या, याचा आपण कलर डॉजनं ब्लेंड मोड चेंज करा आणि कसलं खतरनाक दिसते बघा बॅकग्राऊंडचा भाग यामध्ये, एकदम टॉप क्लास. त्यानंतर पुढचा भाग आहे आपला ॲपॉस्ट्रॉफी सिम्बॉलचा पण आपला ब्लेंड मोड कलर डॉज, तो जरा आपण ब्लेंडिंग करूयात अतिशय सुंदर प्रकारे. त्यानंतर इथं डन, फाईल प्लेस इमडेड. त्यानंतर इकडं आपण ॲडअप करायचा आहे त्या गोष्टी, म्हणजे हा आपला KSL सिरीजचा भाग. डन झालं आपलं काम. फाईल प्लेस इमडेड, खालच्या पट्टीचा भाग आपण ॲडअप केला आहे, त्यावर सगळ्या गोष्टी येणार आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत, एक प्रकारे 5 गोष्टी होत्या, त्या 5च्या 5साठी आपण शेप घेतला गोल्डन शेप, त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ॲडअप केलेल्या आहेत परमेश्वर कृपेनं. बघू शकताय साऊंड असेल, त्यानंतर आपला लाईटचा भाग असेल, हा LED वॉलचा भाग असेल, डेकोरेटर्स असतील, DJ कोण आहे ते असतील चांगल्या प्रकारे, आणि त्यानंतर मग नाव होती खालची जी काय तर ती. हे सगळे एडिटेबल दिले, नक्की चेक करा. बाकी तर एक त्यांचा जो काय इच्छा होती त्या लेवलला तो पण आपण साऊंडचा जो काय भाग आहे तो ॲडअप केला आहे. आणि बाकी खालची पट्टी जी काय थीम आहे तरी ती आपण डायरेक्ट दिला, एक सेपरेटली दिल्या आणि एक विथ वाईल दिल्या जेणेकरून तुम्हाला ते ॲडजस्ट करायला मदत होईल चांगल्या प्रकारे. ओके, बघू शकता. आणि त्यानंतर मग आपला हा एक प्रकारे जरा काही युनिक दिसावं यासाठी शेप आपण ॲड केला. तर अशी झाली आपली थीम एकदम बेस्ट आणि छान. तुम्ही जरा फोटो फिल्टर लावा,
त्यानंतर जरा व्हायब्रन्स लावा, त्यानंतर जरा उगाच कॉन्ट्रास्ट वाढवा आणि जरा एक्सपोजरला जायचं आहे. एक्सपोजर जरा वाढवायचं आणि जरा गॅमा करेक्शन कमी करायचं, जेणेकरून कसला आपला एकदम नेक्स्ट लेवल फोकस आला बघा. जर आपल्या चेहऱ्याला डॅमेज व्हाल तर नक्कीच इरेजर घ्यायचा आणि जरा आपल्या चेहऱ्यावर मारायचा, झालं आपलं काम. बाकीतनं जरा तुम्ही सिलेक्टिव्ह कलर पण ॲडजस्ट करू शकताय. त्यातला जास्तीत जास्त करा न्यूट्रल कलर, जेणेकरून तुम्हाला जो योग्य वाटेल त्यानुसार आणण्याचा टोन प्रयत्न करा. अतिशय सुंदर आणि बेस्ट दिसते. तर ही झाली आपली फायनल डिझाईन. ही जी आपण एडिटेबल PhD दिल्या, फ्री PLP दिली आणि एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं आहे. नक्कीच तुमच्या हिशोबाने चेक करा, काय अडचण आली, काय शंका वाटली नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. बाकी कृपया सर्वांनी जय श्रीराम ही कमेंट करायला विसरायची नाही आहे. बाकी मोबाईलचं फक्त अवेलेबल आहे. नक्कीच वर तुम्हाला नंबर सर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोला. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगले आहे विषयाड नाद ट्युटोरियलमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लॉयल डिक प्रेम, बाय, जय श्रीराम.